नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। द्राक्ष बागेच्या नापिकीमुळे बँकेचे 20 ते 25 लाख रुपयांचे कर्ज फेडायचे तरी कसे या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले। ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली। प्रतापराव श्रीपतराव शिंदे वय वर्ष 54 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। या घटनेमुळे मळणगाव परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे। कुटुंबियांना धीर देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या घरी भेट देत आहेत। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। प्रतापराव शिंदे मेहनती आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जात होते। 3 एकर क्षेत्रात त्यांनी द्राक्ष बाग उभारली होती। आधुनिक पद्धतीचा अवलंब करून द्राक्ष उत्पादनात चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही वर्षापासून बदलत्या हवामानाचा फटका वाढलेले उत्पादन खर्च औषधे व खतांच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली। द्राक्ष बाग उभारण्यासाठी त्यांनी सुरुवातीला मळणगाव येथील विकास सोसायटीकडून मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले होते। शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्ज थकीत गेले। वाढत्या व्याजामुळे आर्थिक ताण अधिकच वाढत गेला। परिस्थिती सावरण्याच्या उद्देशाने नंतर फेडरल बँकेचे कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज फेडले। मात्र नव्या कर्जाच्या हप्त्यांचा बोजा त्यांच्या खांद्यावर आणखी वाढत चालला होता। हवामानातील अनियमितता आणि रोगराईमुळे यावर्षी 3 एकर बागेला द्राक्ष लागलीच नाही। त्यामुळे संपूर्ण वर्षभराचा खर्च वाया गेला। शेवटी निराश होऊन त्यांनी 3 एकर द्राक्ष बागा तोडून टाकली। ही घटना त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा आघात करणारी ठरली होती। मार्च एंडिंग जवळ येताच बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न त्यांना सतावत होता। त्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। सकाळी शेतात गेलेल्या ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली आणि गावात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात मळणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे। कुटुंबाच्या शिक्षणाच्या आणि भविष्यासाठी त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली होती। मात्र या दुर्घटनेमुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।